वेलकम बॅक टू माय व्लॉग. आणि मी आज परत एकदा आहे यांच्यासोबत. हाय अंकिता. हाय प्रथमेश. हॅलो. मी एकदम बरोबर बोललोय. मी यांच्यासोबत आहे असं म्हटलंय. मी असं नाही म्हटलं की हे लोक माझ्यासोबत आहेत, खरं मीच त्यांच्यासोबत आहे. आणि तुम्हाला जर प्रश्न पडला असेल प्रथमेश कोण आहे, तर अंकीचं लग्न ठरलंय प्रथमेश सोबत. त्यांचं एक यूट्यूबचं चॅनल नाही आहे, सॉरी, इंस्टाग्रामचं पण बरं अजून यूट्यूबचं चॅनल आहे, बट त्याच्यावरती व्लॉग्स वगैरे तर अजून नाही आले ना. पण इंस्टाग्रामचं त्यांचं एक अकाउंट आहे प्रथा.stories. सो प्लीज जाऊन त्यांना फॉलो करा आणि त्यांना पण प्रेम द्या, जसं मला प्रेम देत आहे तसं. आणि आम्ही खूप छान छान कंटेंट पोस्ट करू. जेव्हा मी म्हणतोय आम्ही पोस्ट करू म्हणजे त्यांचं रील शूट मीच करणार आहे. आणि मला जे अंकीने एवढे दिवस त्रास दिला माझं शूट करताना, आता बघणार आहे मी काय करणार आहे तू. तिच्याकडे काही दुसरं ऑप्शन नाही आहे. आणि प्रथमेश तुझ्याकडे पण काही दुसरं ऑप्शन नाही आहे. काय आहे, रील शूट कोण करणार तुमचं? तूच करायचं. हां, मग माझ्याशी नीट वागायचं. आपण आपलं करूया. चालतंय, करा तुमचं करा. ओके, AI करू आपण मस्त. हा, तू शिक आणि मग मला पण थोडं ट्रेनिंग दे, ठीक आहे? मग मला अंकीची पण गरज नाही लागणार. इस बार भी नहीं ऐसे कैसे. किती दिवस अंकी करणार आहे माझं शूट, तिचं लग्न होईपर्यंत. त्याच्यानंतर मी माझं मीच बघणार आहे. मग मी शिकणार तोपर्यंत. पण घेऊन आपण शूट करू शकतो छान 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 छान. पण ते मला तुला एक कॅमेरा सांगतो मी. हा, कुठला? असं एवढंच हातात फक्त एवढंच. हो माहितीये मला, तो हॉरिझॉन्टल असतं ते व्हर्टिकल पण होतंय. ए बघितलं मी त्याचे रील्स बघितले, खूप छान आहे. चांगला कॅमेरा आहे. एक मी स्विच करतो मग घेतो कॅमेरा. स्विच करण्यासाठी काय करायला लागतंय? अभ्यास. कळल्यावर रील कसं होणार? रेझ्युमे बनवावं लागते पहिला. ए फॉरवर्ड कंटेंट इन्फॉर्मेशन बनवलाय मी कधीच. बनवला पण तो अपलोड झालेला नाही. मग तो अपलोड करावं लागतं. HR डायरेक्ट फोन नाही करत. अरे रेझ्युमे बनवला. हो निकिता तरी हो निकेल ब्लॉग. ओके ओके, स्विचचा प्लॅन करताय, ठीक आहे. झालं? उद्या कॉल करू. झालं का तुमचं? मारणार आहे म्हणजे ऑब्विसली कोणाला नाही मारायचं स्विच, सगळ्यांना मारायचं असते. पण मला जरा टाइम आहे अजून, त्याला अभ्यास करायला लागतो. स्विच असंच नाही होत. नाही यार, मी अभ्यास करणार आहे छान 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 छान. आणि मे बी पुढच्या 2 व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगेन. पुढच्या दुसऱ्या तिसऱ्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगेन. आता मी कंपनी स्विच केली आणि त्याचा एक वेगळा व्लॉग असेल. देवा परमेश्वरा प्लीज माझा ऐक. आणि मला थोडीशी बुद्धी सुचू दे अभ्यास करायची, आणि मग मी अभ्यास करीन. आणि स्विच अरे मी विसरलोच तुम्हाला सांगायला यार. मी असं म्हणणार होतो की आता आम्ही कुठे जाणार हे तुम्हाला मी नंतर दाखवतो किंवा सांगतो, पण त्याचा काही उपयोग नाही आहे तसं म्हणून. कारण थंबनेल मी असं बनवणार आहे की त्याच्यावरून कळणारच आहे. सो एवढी ड्रामा करायची काही गरज नाही येतं, की मी तुम्हाला नंतर दाखवतो, नंतर सांगतो. आम्ही चाललोय हर्षीला आणि आज एकादशी आहे. मे बी हा व्लॉग खूप लेट येईल. तुम्हाला वाटेल एकादशी दिवशी गेले आणि अजून व्लॉग नाही पोस्ट केली, म्हणजे एवढा लेट केला. पण ठीक आहे, जरा लेटच आहे मी व्लॉग पोस्ट करणार, कारण मला जरा टाइम लागतो एडिट करायला. चाललोय आम्ही हर्षीला आणि बघूया आता कसं कसं छान 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 मजा करतोय. माइंड मध्ये पण आपल्याला नव्हतं एकादशी आहे आणि आपण विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाला चाललोय, असंच रॅन्डम प्लॅन बनवला येस. आणि रॅन्डम चाललोय. पण देवाचे हात आपल्या डोक्यावरती आहेत, म्हणून देव असं बुद्धी देतोय की या हर्षीला या, आज एकादशी आहे. हा टॉप आता तुम्हाला छान वाटत असेल ना, मी नंतर उठून दाखवतो. उठून म्हणजे बाहेर गेल्यावर पूर्ण दाखवतो. खूप छान आहे, खूप छान आहे. टॉप कोणाचा आहे ते पण मार्केटिंग करा. माझा टॉप आहे. कोण म्हणलं? तुझी बायकोचं कौतुक नंतर कर. माझी बहीण आहे आधी. जे पण कपडे घातले ते सगळे माझे. अंकी तुझं माझं आहे का आपल्यात काय का? नाटकी करू नकोस. काय वाक्य बोललं बघ की, तुझं माझं आहे का मग? आज बोललं. तू कोणाचे कपडे घातल्यास? माझे लाज जरा तरी. ह्यो निकिताचा आहे. मी राजस्थानला गेलो. अरे निकिताचं फॉलोअर्सनी बघितलंय. निकिताचं असं नाही आहे. आम्ही रॅन्डम कपडे घेतलेले, कारण आमचं असं होतं की आम्ही एकच कपडे घालू शकतोय दोघी. सो आम्ही वेगवेगळे घेतोय म्हणून. हाच मला पॉइंट सांगायचा होता की आम्ही एकच कपडे घालू शकतो. दॅट मीन्स हे माझं पण आहे टॉप, माझा पण आहे पण टॉप. जेव्हा आम्ही कबड घेतलं तेव्हा मॅडमांनी आमच्या सरळच आहे. तेव्हा मॅडमांनी आमच्या काय केलं मी कपडे सॉर्ट केले, तुझे कोणते माझे कोणते असं करून, आणि माझे फक्त 4च कपडे राहिले. मला सांगा,
घडी घालून ठेवायला तर व्यवस्थित पाहिजेत की नाही. हो. हिची कपडे पण माझ्यातच म्हणजे तसे आमचे कपडे सेमच आहेत, मला काय एवढा विषय नाही आहे. आम्ही दोघींचे कपडे आम्हाला फिट बसतात, एक चांगला प्लस पॉईंट आहे. पण हिचं नको ती कपडे पण सगळे कप्प्यात, मग मला रोज ऑफिसला जाताना खूप वेळ होते कपडे शोधायला. सो मग मी म्हणलं तुझी खालच्या कप्प्यात टाकून दे, मी वरच्या कप्प्यात ठेवतो. खूप छान ग्रीनरी आहे, एवढं छान वाटायला लागलंय तुम्हाला मी सांगूच शकत नाही. तामिनीचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही, मला तामिनीला पण छानच वाटलं, पण त्याच्यापेक्षा पण जास्त भारी इथे वाटायला लागलं. असं वाटलं की असं गावाकडे आलंय आणि असं रोडवरून झालंय, कारण असं छोटासाच रोड आहे आणि ट्रॅफिक नाही आहे अजिबात, आणि अशी ग्रीनरी एक नंबर आहे. तुम्हाला पण दाखवतो. खूप छान वाटायला लागलं मला, खूप छान वाटलं. हे हर्षी आहे का? इथून जाणार आहे आपण कुठं जायचं? इथं. हर्षीला आलो मी, आणि आम्ही हर्षीमध्ये एंट्री केलेली आहे आणि खूप छान आहे हर्षी. एकदम मला असं वाटायला लागलं मी आमच्या गावाकडे आलोय, म्हणजे अशी शेतबीत बघून. एक नंबर. मला सांगा तुम्ही कोणी भात लावलाय काय रे? भात लावायला आणि भात काढायला एवढी मजा येते, खूप भारी मजा येते, खूप भारी मजा येतात. आमच्या गावाकडे लावतात, कारण आम्हाला सॅटर्डे संडेला आवडत नाही, तर मग आम्ही कसं जाणार? कारण लई मजा येते भात लावायला आणि काढायला पण. आपण आता हर्षीमध्ये आतमध्ये गेल्यावरती भेटूया. बाय बाय. आणि आम्ही आलेलो आहे आणि इथे संत दर्शन आहे. तुम्हाला कसं दाखवणार? 100 रुपये, बाकीच्या संत दर्शन. हो, आणि इथं विठ्ठल मंदिर आहे आय थिंक, मला असं वाटतं. हे वालं जे मी थोडं रील मध्ये बघितलंय त्याच्यावरून मला असं वाटतंय, पण मी एवढं एक्सपेक्ट केलेली तेवढी गर्दी नाहीये, सो ठीक आहे, जाऊ शकतो आपण. हा मग तेच खूप सुंदर आहे. पाणी बघा, लोक बघा, सगळं बघा. वाव, काय वाव 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 वाव, लोक बघायला लागलीत माझ्याकडे. सही आहे व्ह्यू, म्हणजे व्ह्यू आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवू काय? पाठीमाग व्ह्यू हा नाही बघायचा, व्ह्यू फोटो काढायला मला सोडून. ठीक आहे, माझ्याकडे या रील करायला दाखवते तुम्हाला. तर का पाठीमागचा हाच ना व्ह्यू दाखवतोय, बाजूला वारे आमचाच व्ह्यू बघायचा तुम्हाला मी असं दाखवतो. बाई खूप सुंदर आहे हे. माझा आउटफिट बघा, काय हे बॅग धर, असं नाही. आणि हे टॉप माझा आहे, पॅन्ट मध्ये फक्त चप्पल तिची आहे. असं काही नाही, सगळं माझंच आहे. अंकी माझी आहे. आई गो, रोज तर मला घराच्या बाहेर जा म्हणते. अशी कसं वाटलं तुम्हाला टॉप? मला सांगा. छान आहे, कारण तो अंकिताचा आहे. टॉप. आणि मला पावसात भिजायचं आणि मला भिजायला मिळालं. ए चल पटकनावर. हा प्रथमेश, हा बिचारा, आणि ही अजिबात विचार नाही, जर हिची बिचारी वाटत असेल तर. यामध्ये रील करायचा, उड्या मारायचा. चला पहिला इथनं जर दोन उड्या मारायच्या. मी रील करायला लागले काय यांचं, आणि ह्यांना मी एफर्ट्स घ्यायला लावायले, पण ह्यांना जमत नाही. थांबा जरा, ऐकतच नाहीये त्यांनी. थांबा जरा, मला दाखवतो, एक मिनिट. ए थांब. हा चला. अरे तुम्ही माझ्या व्लॉग मध्ये मी घ्यायला लागलो ना सगळं बीटीएस यांच्या रीलचं. नाही हे जे आहे का, त्यामुळे जरा नीट. कुठून आले ती दोघ जण? अरे काय करू, कुणासोबत आलोय मी? अवघड आहे. माझा तर काय व्लॉग होणार नाही. पॉसिबल, इम्पॉसिबल. ए मुलांनो, जरा गुणी मुलांसारखं वागा. काय करू शकत नाही रील, माझा अवघड आहे ते चॅनल काढून. मी केस बांधू काय? नाही, आपण ट्रॅव्हलिंग वाले रील. आम्ही इथं आलोय फिरायला. फोटोज व्हिडिओज झाल्यानंतर आम्ही निघालेलो आहे. तर आम्हाला मिळाला की आता आम्हाला निघालं पाहिजे असं आम्हाला वाटलं. आणि ह्या मुलगीनं लेट केलाय, मी नाही, आणि ह्या मुलग्याने प्रॉब्लेम आहे. यालाच लेट केलाय. होय होय बरोबर आहे, मी पण ऐकते. लय शहाणा आहे तुम्ही दोघी. कशाला चिखलात घेऊन आला? तू असं म्हणणार, घरचे सगळे ब्लॉग बघणार आमच्या, काय म्हणणार, कसं आहे आमच्या घरातला जावई, कसा पण म्हणतोय. बायकोला म्हण, बायकोच्या बहिणीला पण कसं पण म्हणतोस. मला आवडला प्लॅन हर्षीचा, खूप छान प्लॅन झाला आपला. आणि आणखी माझं रील करायला, रील म्हणजे इकडून घे दिसतंय का नाही? परमेश्वरा हे काय आहे? हा असा कर, हे येऊ देत, मी येऊ देत.
आणि मी अंकिला जरा कामाला लावलं आहे, शूट करायला सांगितलं आहे, जे मी रीलमध्ये पण टाकणार आहे. किती एफर्ट्स आहेत बघा, रील पण ब्लॉग पण. तिकीट काढायला गेल्या, काढलीस? किती रुपये तिकीट आहे? 600. म्हणजे 200 पर पर्सन. तर इथं आहे तिकीट घर आणि पर पर्सन 200 आहे. आणि छोट्या मुलांसाठी 100 रुपीज. छोट्या म्हणजे 10 वर्षाखालील मुलांसाठी 100 रुपीज आणि 10 वर्षापुढील लोकांसाठी, मुलांसाठी, सर्वांसाठी 200 रुपये तिकीट. अंकीमध्ये आले जरा. हे रिअल वाटलं मला, पण मला ते असं वाटलं कोणीतरी बसलेच. आणि मग मी तुम्ही बसलेलं पण मला वाटलं की नाही, तुम्ही खरे नाही आहे. किती सुंदर आहे, खूप सुंदर आहे मूर्ती. आणि ही मूर्ती शंकर पार्वती किती गोड आहेत. आणि गणपती पण आहे. बापरे, ए माझ्यासोबत या, मला भीती वाटते. किती सुंदर आहे. ते चालवलं, इथं लिहिलंय तुम्ही सुरक्षित आहात, भिवू नका. सही केलंय, सही मस्त आहे, आवडलं मला. हे आहेत भक्त पुंडली, विठ्ठलाचा सगळ्यात मोठा भक्त. म्हणजे जेवढं माझ्या माहितीनुसार सांगायले आम्ही, जेवढं मला माहिती आहे त्यानुसार असं ऐकलेलं की ते त्यांची भक्ती करत होते, त्यांच्या आईवडिलांची सेवा करत होते. आणि विठ्ठलने त्यांना हाक मारली आणि पुंडलिक म्हणला की मी माझ्या आईवडिलांची सेवा करायला, सो मी जेव्हा सेवा होईल त्याच्यानंतरच येणार आहे. आणि मग त्याने वीट टाकली की बाबा विठ्ठल तू आता इथे जाऊन उभार. आणि मग त्याने वीट टाकली आणि मग विठ्ठल त्या विटेवरती उभारलेला आहे पंढरपुरात. अशी त्याची स्टोरी आहे. हे मी तुम्हाला जरा शॉर्टमध्ये सांगितलं. नामदेव देवासमोर आल्यात आणि त्यांना सांगायला तू जेवूनच घे. आणि मग देव जेवायला लागले. तर भारी आहे यार, किती सुंदर. ब्लॉगर, दॅट इज अ निकी अँड खूप ब्लॉग. एफर्ट्स केले गाईस, खूप एफर्ट्स केले. मोबाईल मला आत्ता कळाले, आम्हाला तर आत्ता मी एक्सपिरियन्स म्हणजे मी व्हिडिओ करायचे निकीचे, पण आता कळते की यार कळते ना बरोबर शॉर्ट येण्यासाठी किती. आणि मग माझ्या अशी चिडचिड करायची. पण माझ्याकडे एक प्लस पॉईंट आहे की मला एवढं कष्ट घ्यायला लागत नाही, कारण प्रथमेश आहे. हा ना यार, जनाबाई त्यांच्या मदतीला देव धावून आलाय, किती छान. सगळ्यात म्हणजे की आता ह्याच्यात झूम नाही होत आहे. हां बघितलं, चुलीमध्ये लाईट लावल्यासाठी, जाळ दाखवण्यासाठी कडक केलंय, कडक. मला रील पण करायचं आहे म्हणून मी मोबाईलमध्ये व्हर्टिकल पण शूट करायलो आहे आणि ह्याच्यामध्ये मी ब्लॉगसाठी पण शूट करायलो आहे. तुम्ही प्लीज मला सबस्क्राईब करा, प्लीज. तू काय करायला करून टाका. किती छान, असं वाटतही नाही की काही ह्याला सपोर्ट दिलेला आहे, बट काही सपोर्ट असेल, काही सपोर्ट आहे का नाही, बट नाही आहे काहीच. किती सुंदर केले बघा. पाठीमागून सपोर्ट आहे. मी घ्यायले थोडंसे एफर्ट्स, तुम्ही पण घ्या आणि सबस्क्राईब करा यार माझ्या चॅनलला. मी खरं सांगायला, खरंच सबस्क्राईब करा, कारण की खूप कष्ट आहे. ब्लॉग चांगला येणं, वाईट येणं, वॉटेवर, हे नेक्स्ट थिंग आहे. शूट करणं, त्याला एडिट करणं आणि पोस्ट करणं टाईमवर, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. थँक्स बडी. सो आत्ता कळालं जेव्हा हिने स्वतःचं चॅनल अकाउंट काढल्यावरती. इथं बघा विठ्ठलाकडं त्याची स्माईल बघा, म्हणजे मला दिसतीये, तुम्हाला दिसतीये का? तुकाराम महाराजांना भेटलेले हे पाहण्याचा क्षण आहे. सखूबाई आणि अशीच एक कान्होपात्रा पण होती ना. कान्होपात्राची स्टोरी तुम्हाला माहिती आहे का मला सांगा, कमेंट करा जर तुम्हाला कान्होपात्रा माहिती असेल तर. पंढरपुरात कान्होपात्राचं एक असं खांब पण आहे ना, खांब पण आहे. होय, गजानन महाराज बघा, काय सुंदर डिटेलिंग आहे बघा. गरम पाण्याचं पण बघ ना कसं भारी दाखवलं. सुंदर आहे, किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. जे एखाद्याच्या हातात कला असावी ती किती असावी. संत तुकाराम महाराजाचं भाई साहेब कडक केलंय, कडक. आणि वरती विठ्ठलाचं हे आहे, किती सुंदर आहे. हे दिसते वरती, हा विठ्ठल आहे. हे आय थिंक ज्ञानेश्वर आहेत, हे तुकाराम महाराज आहेत. आय थिंक म्हटलं कारण मला चुकीची नावं घ्यायची नाही, सो चुकलं तर प्लीज मला माफ करा, समजून घ्या.
ओ राधा कृष्ण. पुन्हा चला भूक लागल्या. हे झालं. आणि हिचं काय संपत नाही. माझ्या आयुष्यात 2 अनमोल रत्न आहेत हे अशी. एकाला भूक लागली आणि एकाला रील करायचं भूक लागली. झालं. कष्ट बघा कष्ट. तिकडनं आल्या आणि मगाशी प्रथमेशनं काय केलं, हा ती इथं आली असेल, इथं आल्यानंतर प्रथमेश ती तिचं पोज द्यायला, प्रथमेश आपला या मूर्तीचं कॅप्चर करण्यात बिझी आहे. समजते तुम्हाला. हे पण एक लेवलचं कष्ट आहे. मिसअंडरस्टँडिंग. आय थिंक कोरोनात शिकलेले आहेत दोघं पण. हा आणि अजून एक गोष्ट, प्रत्येक रील म्हणजे व्हिडिओ, प्रत्येक फोटो निकिता हजारेंना काढल्यानंतर बघावं लागतं, तरच नेक्स्ट फोटो कॅप्चर होते. ऑब्विसली जर चांगलं नाही आलं तर परत करायला लागणार ना. photo किती घ्यायला. त्रास आहे बघा. आणि मी अंकिता आणि प्रथमेश एवढे फोटो काढल्यात, ते पण कुठं तुम्हाला दाखवतो. त्यांना इथं फोटो काढायचा होता, का काढायचा होता मला नाही माहिती. आणि मी लय जवळ झालं ना, सॉरी. थांब 1 मिनिट तसाच थांब. झालं उठा आता. एवढे फोटो काढायला लावले मला की बासच. उठ की रे. झालंय उठ आता. स्टोरेज संपलंय ना तुझं. स्टोरेज भरले माझं. हो. चव आणि चप्पल बघा खाली ठेवल्या. काय काय करायचं हिचं. त्यांनी बसायलाच केलं त्यांनी. हा गुड जॉब. नीट बघून घ्यायला एवढं मला पिडलंय. फोटो काढ माझ्यापेक्षा ही जी लोकांना पिडते ना तेच मी एवढं नाही सांगत. आणि याला सगळीकडे फोटो काढायचे त्याचे. एक पूर्ण कसं नकोय. काय पहिलं माझा काढ, पोर्ट्रेट मध्ये काढ. बघितलं पोर्ट्रेट मधून काढ. कसं इन्स्ट्रक्शन देतोय. हे सगळं व्लॉग मध्ये जाणार एवढं लक्षात ठेव. बघून घ्या, ह्याला बघून घ्या. माझ्या डोक्याला त्रास झाला दोघांचा. फ्रस्ट्रेटेड अंकिता. ती गोंडस आहे बघा, तो छोटा आणि मोठा. ठीक आहे. मी म्हणून निक्कीला सांगवलंय एक हत्ती गिफ्ट कर, पण आमची निक्की हत्ती गिफ्ट करत नाही. प्रथमेश पण करत नाही. कमेंट करून सांगा त्यांना हत्ती गिफ्ट करायला प्लीज. प्लीज गाईज प्लीज. हा प्लीज मित्रांनो, प्लीज फ्रेंड्स. मोदीचा प्रभाव पडलेला आहे अंकितावर. तुला मी हत्ती गिफ्ट दिला असता. खरं प्लीज फ्रेंड्स जे काही केल्यास घाण. सॉरी वी कांट बी फ्रेंड्स. वी कांट बी फ्रेंड्स, वी कांट गिव्ह यू हत्ती. हा ना. त्या ब्लॉग सुरुवात तशीच करतो. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. असंच करतो मी पण. पाऊस पडायला लागला. ह्याच्यावर बसणार असेल तर निक्कीसाठी आणि प्रथमेशच्या साईडला बसा म्हणून. पण दोघं पण नाही म्हणाल्यात. ये बघूया. पण मला निक्कीची गॅरंटी नाही आहे. ओके. निक्की कुठेही काही करू शकते. बघितला गेलीच डोरेमॉनकडं. जसं काही हिला आता गॅजेट देणार डोरेमॉन. प्रथमवर माणसाकडे गेलायस. हा प्रथमेशचा फ्रेंड आहे. माणसाकडे गेलायस तू. जमलंय तुला. कसं लई घाणेरडा माणूस आहे. खा ते आता भूक लागल्या तर. छान आहे लहान मुलांसाठी फोटोज वगैरे काढायला. सो तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन या, छोट्या छोट्या मुलांना घेऊन या. खूप छान आहे. डोरेमॉन आहे. मी फोटोज काढले. हे वाव, मी हे कसं मिस केलं छत्रपती शिवाजी महाराजांना. भाई किती सुंदर आहे बघा. एक नंबर. मला भूक लागल्या बाबा. आता भूक लागल्या. वैताग काढला या दोघांनी. वैताग. मला आधी निक्कीचा त्रास होता, आता प्रथमेशचा पण त्रास झालाय. आपण अंधार दिसलो. हा इकडे किती गोरं दिसतोय. म्हणजे छान दिसतोय. गाईज हिला सबस्क्राईब करायची बडबड आहे का प्लीज. आपल्याला कितीला गेलेलो आतमध्ये आपण. तर आम्ही आता संत दर्शन करून बाहेर आलेलो आहे. खूप छान आहे. वेगवेगळे संत आहेत, प्लस त्यांची स्टोरी पण आहे. तर फोनमध्ये चार्जिंग नाही आहे आमच्या. वाव यार, हे जे घेऊन मी ब्लॉग करायला लागलोय, मी खुश आहे. स्वतः खूप खुश आहे मी. तर आता आम्ही चाललोय जरासं फोनला चार्जिंग करायला, कारण प्रथमेशच्या फोनमध्ये काहीच चार्जिंग नाही आहे. सांगायची होती. आम्ही सकाळपासून बघ एवढं लांब पर्यंत करूया ना. चल वाव, बघ मला करायचं आहे. करूया थांब जरा. ही येणार नव्हती, हिचा मूड नव्हता, हिला न कंटाळा आलेला. तिचं कारण 1000. कारण मला काहीतरी शूट करायचं होतं आज, म्हणून मी म्हटलं की तुम्ही जाऊन या. जास्त आहे
जर मी आज आलो असतो तर मग मी शूट कसं करणार? आम्ही तुला सांगतो, आम्ही जेव्हा केरळमध्ये केलं का नाही हे 500 रुपयामध्ये, खाली 500 पुढे जरी होती ना, आम्ही एवढं नाही बाबा माझं धाडस. कुठला आवडतो लाकडाचा? नाही लाकडात नाही, त्यामुळे कसं झालं माझ्या डोक्यात ते असं स्टँडर्ड सेट झालंय झिप लाईन. हे किती अंतर आहे? जोरात ढकलतो म्हणायचं. हा आणि बघ जोरात ढकल की. कुठून आहे हे पण? इथून? इकडं दोन्ही राऊंड असतात. अरे खूपच कमी आहे. मग 2 आहेत राऊंड का? असतात. इकडून तिकडून. इकडे तू जर प्लॅन करून आला असतास ना की बाबा आता आपल्याला इथे जायचं तर आम्ही सकाळी लवकर उठून आवरलं असतं. काय नाही जाऊपर्यंत डेस्टिनेशन फिक्स ये. सकाळी तर निकला यायचंच नव्हतं, मूड नव्हता आणि काय मला कंटाळा आलेला म्हणजे मला दुसरं काहीतरी शूट करायचं होतं. अरे बाहेरच्या प्लेसेसवर जाऊन काहीतरी शूट करणं याच्यापेक्षा अजून काय छान. आणि जे माझं ऑलरेडी जे आहे ते काय करू? का रे नेणार नाहीस तू मला? नेणार नाहीस तू काय केलंस मला सांग. कधी? लास्ट रविवारी काय नाही. मी आलेलो आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरच्या इथे आणि आता पोट पूजा केली. ऑलरेडी दोन्ही किसा भरलेत माझा. अजून कुठे काय प्रॉब्लेम नाही हातात धरले तर मला. तर आता जर आम्ही पेट पूजा केली, आता आम्ही देवपूजा करायला आलोय. लय भूक लागलेली. आम्ही फक्त नाश्ता केलेला आणि घरातून बाहेर निघालो. आणि हे एवढं सुंदर आहे, एवढं छान वार आहे, एवढी छान ग्रीनरी आहे. वाव, खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. काय करायचं विचार करते आम्ही. सकाळी एवढं छान मी केस बीस सोडलेले छान आणि आता खऱ्या अवतारात आलो, केस बांधलो. कारण असलं वारा नाही तर सगळं तोंडावरतीच येतात केस. मग दुसरं ऑप्शन नाही. आणि आम्ही असं ठरवलंय की आम्ही लाईनमधून जाणार आहे आणि दर्शन घेणार आहे. होय ना? पण लाईन बघा, लाईन मी दाखवलं त्यांना, एवढीच आहे आणि ते चाललेत लोक पुढं पुढं. हे काय करणार मोदी जर काही एक्सपेरिमेंट करू नकोस. हाय फ्रेंड्स. आम्ही दर्शन घेऊन झाले आमचं. मी तुम्हाला सांगितलं नाही, लक्षात नाही माझ्या ब्लॉग चालू करायला. दर्शन घेऊन आलो आणि खूप मोठा पाऊस आला. खूप म्हणजे खूप मोठा आहे बघा. मला तर चालतंय, मला काय प्रॉब्लेम नाही आहे भिजायला. चल रे 1 2 3 गो. अंकी चल. शिकसलायस. छत्री घेऊन आलोय आम्ही, खरं ती गाडीतच ठेवले. काय करायचं काय करायचं काय करायचं काय करायचं उगीच माझा. तुम्ही जरा माझा अवतार प्लीज इग्नोर करा, कारण खूप जास्त पाऊस यायला लागला. तरी पण मी शूट करायला लागलोय. सांगतो तुम्हाला, माझी रील तर काय जाणार नाहीये, कारण ते काही चांगलं मला जमलेलं नाहीये. नाही जाऊ शकता, खूप सुंदर झाल्या. हा होय होय, खरं झालं. मी केलेली लय भारी. पण प्रथमेश आणि अंकिला जे काय सांगितलंय करायला मी बरी करतोय. प्रथमेश सगळ्यात बेस्ट आहे. अरे कुठे गेला तू काढतोय फोटो. आणि मला म्हणली प्रथमेश येतोय चल, आणि स्वतःच थांबला. काय करायचं देवा परमेश्वरा. का बोलायचं रील बद्दल आपण शूट केलेल्या गाण्यावर 2 स्टेप करायला लावल्या. गाणं काय होतं? तुमसे ही. आणि कालच मी इंस्टा पेज काढले. काय उपयोग आहे काय माहिती. मी फिरवायला नाही म्हणू फिरवायला शकत, उतरून टाकायला लागलाय. पण डान्सला आपण नाही म्हणणार. मी फिरवायला कुठे अरे प्रथमेश डान्स येणं महत्वाचं नाही, इमोशन्स. फिरणं महत्वाचं आहे. ओके ठीक आहे. विदाऊट डान्स शिवाय पण आपण रील करू शकतो. डोंट वरी गाईज. सॉरी. सो आम्ही खूप जास्त वेळ घालवला रील करण्यात. खरं ते एक तरी रील ॲटलिस्ट बाहेर जायला पाहिजे असं मला वाटतं. हे यांचं तरी बरं आलंय, पण माझं काही बघण्यासारखं ते रील नाही आहे. माझ्या मोबाईलमध्ये आहे. काय करायचं आता? जरा पायऱ्या आहेत, मी उतरणार आहे, नाहीतर मी अशी घट्ट करून पडीन आणि लोक हसतील माझ्यावर. त्यामुळे आपण नंतर भेटूया. बाय बाय. असं छोट्या मुलांसाठी असं ॲडव्हेंचर पार्क आहे, मजा येते खूप जास्त. इथं आम्हाला बसायला अलाउड आहे का विचारू का मी त्यांना? हे विचार ना, आपण बसू शकतो का प्रथमेश? थांबा मी त्यांना विचारतो आता. कसं विचारू यार मी? एज लिमिट काय आहे? एज लिमिट काय? मोठे पण बसू शकतात? हे चालतंय, मोठे पण बसू शकताय. खूप जास्त पाऊस आला, खूप जास्त पाऊस आला. काय सुंदर दिसतंय यार. एवढं गोड कोण असू शकते? कल साठी वजन खरं मला नाही वाटत एवढ्या पावसात त्यांनी करतील आणि एवढ्या वाऱ्यात मी अशी डुबुक दिशीन पडलो तर.
का पडशील काय पहिला गडी घरात. मग पहिला घरी काय चार्जेस आहेत? इथं लिहिल्यात ग. नाही बाबा माझं काही धाडस नाही बाबा, मला देवाच आठवतील सगळं. आणि मला बोलत्या नाही पण मी कधी ट्राय नाही केलं रे, म्हणजे असं पावसात मला नाही करायचं आणि एवढं वाऱ्यात पण नाही करायचं मला. एवढं सगळं चर्चानंतर आम्ही असं डिसिजन घेतलं की आम्ही काहीच नाही करणार आहे, कारण पाऊस आहे. कारण पाऊस आहे. कारण पाऊस आणि वारं पण आहे. सायकलिंग करायला गेलो मी बेडकच बसू. बेडकच बसू. चल. आणि समजा जर आता मी ते करायला गेलो आणि वारं आलं आणि मी अशी झालो तर काय करू मी? माझ्याकडे लीव पण नाहीये सुट्टी घ्यायला ऑफिसला, काय करू मी मग? मुझे कोई रिस्क नाही लेनी है. हेच करा दो. अगं ती मध्येच अडकल्या दिसते तुम्हाला. मी नसते करत आणि हा मला करायला लावतोय. ती घाबरत असेल. बापरे, ए माझा फोन कोणाकडे आहे? तुझ्या हातात आहे. नाही नाही त्यांनी एवढं हेल्प करायला आहेत ना, पण असं नाही की नाही करत. अगं त्याचं वजन पण लागतं थोडंसं. ते बघा मुलगी मध्येच अडकल्या. कुठे गेली रे? हे बघा, आणि ते गेलेले तिला वाचवायला. यो भाई हे काय करत नाही आणि डिसिजन नाही ह्या लोकांचा. आणि ह्या कॅमेऱ्यामध्ये फक्त 9 सॉरी आणि हिने काय सांगते ही मला जे आवडते ते त्याला आवडत नाही, पण मी कधीच म्हणत नाही तू करू नको. मग त्यांना हा तो म्हणतोय मी डान्स नाही करणार. करतो तर कुठे म्हणतो तू डान्स करू नकोस कर. पहिला गडी घरात. बापरे, एवढी घाण पडलं असतं तर. तिसऱ्यांदा झालंय, तिसऱ्यांदा. आणखी तुला हे जमू शकते. 3 मिनिट 100 रुपये. 100 रुपये नंबर आहे. चला. मी नाही काढायचं तिकीट, कोणच नाहीये तिथं. आता तिथं काढायचं असं झाडं कोणतरी येते. आणि नाव काय बघते तर बुल राईड. त्यांनी त्याला वळू वळू म्हणाला तिथं त्याचं नाव. ह्यानी नाही, हा तुमचे हे म्हणाले, तुमचे हे. मी म्हणलं तिथं नाव तर बघा काय आहे तिथं काय सांगणार बरोबर बस म्हणे. त्यांना पण म्हणू आणि एक वळूचं तिकीट द्या म्हणू. मी काही यांच्यासोबत आलेलो नाही, तुम्ही पुढे वारे दोघं. बाई माझं डोकं एवढं जाम दुखा लागलंय. एक वळूचं तिकीट द्या. एकच घे. तू नाही वळू बसणार. बस तू पण. मला नाही बाई, मला आधीच डोकं दुखायला लागले माझं. वळूचं बुल. अशा प्रकारे आपण आता वळू. सोडू नकोस. तर आम्ही काय ॲडव्हेंचर केलेले नाही, कारण माझं डोकं खूप जास्त दुखायला लागलंय आणि आणखी तर काय नाहीच म्हणता. प्रथमेश फक्त ते एक केला, वळूवर बसला आणि खूप जास्त पाऊस होता, सो आम्हाला मध्ये मध्ये खूप जास्त थांबायला लागलं. बट एक नंबर. मी येणार नव्हतं हर्षीला आणि आता आलं मला एवढं छान वाटतंय. जर मी आलो नसतो तर मला वाटतं यार मी किती मिस केलं असतं. पण छान होता दिवस आजचा आणि थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. अजून मी कुठले कुठले व्लॉग करू किंवा चॅलेंजेस किंवा जे पण तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला, मी कमेंट वाचेन. ठीक आहे, बाय बाय.